स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज हसन अतिशय चांगलं असद यांच्यासाठी पुढील चेंडू आपण पाहतोय समोरनं गुडलेंथवरनं खूप अतिरिक्त उसळी यावेळेस पाहायला मिळाली. शरीर भेदक मारा डॉट बॉल. यानंतरचा होणारा सामना मातोश्री 11 विरुद्ध सचिन ढवळे प्रहार 11. दोन्ही संघाचे संघनायक पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचे. आतापर्यंत या षटकामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी करत असताना विनायक गावाने यांना आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी. यावेळेस थोडंसं गतीबंदी परिवर्तन केलं. क्षेत्ररक्षक धावत असताना एक धाव पूर्ण, दुसरीचा कॉर्नर रनआउटचा चान्स आणि यावेळेस आपण पाहतोय बघता बघता 2 धाव पूर्ण. थोडंसं खराब फेकी पाहायला मिळाली, त्यावरती 2 धाव पूर्ण. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एका एंडला आपण पाहतोय असद, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अनस. अनस नुकतंच एका स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील त्यांनी पटकावली होती. खूप चांगला असा प्लेअर आहे, ऑलराऊंडर, खेळीसाठी ओळखला जातो. यावेळेस आपण एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळलंय अक्षय साळुंके. यावेळेस आपण पाहतोय सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केले, त्यावरती फक्त एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय खूप सुरेख गोलंदाजी करत असताना विनायक कोणत्याही प्रकारची मोठे फटके खेळू देत नाहीये समोरच्या खेळाडूंना. अनेक स्पर्धा आपण पाहतोय, नुकत्याच झालेल्या RAPL ऑप्शनमध्ये देखील एक चांगल्या बोली लागली होती या खेळाडूवरती. आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती अनेक स्पर्धा, मंत्री चषकमध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाजाच्या टॉप 2 वरती असणारा हा गोलंदाज विनायक. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केलाय, बॅटची टॉप एज आणि फलंदाज इथं होतोय बाद. पहिला धक्का, अनस बॅक टू डगआउट. आणि विकेट किपरच्या मागे आपण पाहतोय थर्ड मॅन वरती खूप चांगल्या प्रकारे झेल टिपलाय यश क्षेत्ररक्षक राहुल राठोड. हे देखील एक खूप नामवंत असा खेळाडू आहे. डालेवाडी संघ गाववाईज मध्ये आपण पाहतोय त्याचे संघ नायक आहेत आणि डालेवाडी संघ अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये कायम खेळताना आपण पाहतो. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय अरसलान. अरसलान यावेळेस फलंदाजीसाठी येत असताना पहिलं षटक. अक्षय सर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 धावा 1 गडी बाद. खूप चांगला असं षटक पहिला आपल्याला पाहायला मिळालं विनायक गव्हाणे. नंतरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज संदेश. संदेश यांचा यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. पॉईंट रिझनमध्ये कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक तैनात नाही. डीप वरतून जोपर्यंत येऊन चेंडूला स्टॉप करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. आयान 11 टीम प्रथमतः टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आतापर्यंत तो निर्णय यशस्वी ठरला नाहीये, कारण फलंदाज शांतरित्या फलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट बॉल. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाज विनायक आणि संदेश आतापर्यंत या सामन्यामध्ये खूप चांगली अशी गोलंदाजी केली आहे. मागील सामना आपण देखील पाहतोय गोलंदाजी करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत सामना घेऊन गेली होती टीम SC कंपनी. पुढचा चेंडू यावेळी देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने टॅप केले. क्षेत्ररक्षक तैनात, त्यावरती पुन्हा एकदा फक्त एक सिंगल.
फलंदाजावरती चांगल्या गोलंदाजीचा प्रेशर आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही फलंदाज बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना यश मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा आपण पाहतोय दोनच खेळाडू बाहेर असताना, तेव्हा देखील ज्या दिशेला आपण पाहतोय खेळाडू डीपवरती आहेत त्याच लाईन लेंथनुसार गोलंदाजी केली जाते दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस आपण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी आणि चेंडू खाली. यावेळेस वसीम शेख कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. अजून एक फलंदाज इथं होतोय बाद. संघाला लागणार आहे. यावेळेस आपण पाहतोय दुसरा धक्का, बॅक टू डगआउट. आणि निश्चितपणे आपण पाहतोय किपरच्या मागे फाईन लेगवरती फिल्डिंग करत असताना अक्षय साळुंके यांचं सांगितलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून संघ बांधणी केली जाते आणि तो संघ बक्षिसात देखील खेळतो. मागील स्पर्धा आपण पाहिलं नितीन शिंदे सरकार टॉर्नामेंटमध्ये त्यांचा संघ बघून अनेक संघ म्हणत होते की सर्वात अनबॅलन्स्ड टीम वाटते, प्रॉपर एवढे बॅट्समॅन आहेत असे सर्व जर म्हणत होते. पण तो संघ पुण्यातले टॉप दोन जे संघ आहेत हमराज मृत्युंजय आणि क्षितेज 11 या दोन्ही संघांना पराभूत करत स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला होता आणि त्या स्पर्धेतील आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचा देखील मानकरी ठरला होता. खूप चांगली अशी संघ बांधणी त्यावेळेस केली होती. यावेळेस देखील आपण पाहतोय थोडासा जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पंचांचा कॉल येतो, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव पाहायला मिळेल. नवीन फलंदाजासाठी आर्सलन यांच्या जागेवरती आपण पाहतोय फरहान. आणि यावेळेस आपण पाहतोय खडेकडे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला विनायक. यावेळेस चेंडू मागे धावत असताना पहिली धाव पूर्ण, फेकी यूजवर आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण पळून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारची बॅटिंगची गरज आहे ती बॅटिंग आतापर्यंत आली नाहीये. एकही आपण पाहतोय षटकार चौकार पाहायला मिळाला नाहीये, पण प्रयत्न दोन्ही बाजूनी चालू आहे आपण पाहतोय. अजूनही यानंतर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. त्या राहिलेल्या 4 षटकामध्ये निश्चितपणे एक टार्गेट असेल की कमीत कमी 40 ते 45 धावा करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता कीपरने. यावेळेस सुरेखरित्या चेंडूला गॅदर केला आणि डॉट बॉल. षटक होतोय समाप्त. 2 षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 11 धावा 2 गडी बाद. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये खूप सुरेखरित्या गोलंदाजी केली आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रैना यांना आपण पाहतोय अनेक वेगवेगळ्या क्रिकेटचा अनुभव आहे. सर्कल क्रिकेट देखील खेळत असतात. बारामती तालुक्यामध्ये आपण पाहतोय अनेक स्पर्धा सर्कलच्या होत असतात. त्यामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केलाय. कोणतीही धाव नसेल. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळेस पाहतोय आपण अक्षय साळुंके आपल्या संघासाठी पाहतोय खूप चांगली अशी कामगिरी करत असताना. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव ज्यांना आहे आपण त्यांना यावेळेस पाहतोय.
पुढील चेंडू यावेळेस पाहूया आपण. गोलंदाज सुरेखरित्या गोलंदाजी करतोय आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केलाय. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावत असताना आणि चेंडू यावेळेस थांबणार नाही. चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला होता. फलंदाजाने चेंडू सोडून दिला आणि यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव असेल. या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजाने आपले हात खोलले आहेत आणि यावेळेस फटका बसला. झेलची संधी आणि यावेळेस फंबल आणि त्यावरती आपण पाहतोय झेल सुटलेला आहे आणि त्यावरती आपण पाहतोय पळून 2 धाव पूर्ण. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला सोडून दिला आणि तिसऱ्या पंचांची या ठिकाणी वागणी. वाईडसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू. आणि यावेळेस पंचाचा निर्णय येतोय. हा आहे व्हाईट बॉल. पुढील बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका फसला आहे. झेलची संधी आहे आणि यावेळेस देखील आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. निश्चित आपण पाहतो झेलची संधी ती झेल सुटले. पुन्हा एकदा फलंदाजाला संधी मिळाली आहे. यावेळेस आपण पाहतो स्टेप आउट करून समोरच्या दिशेने फटका केलाय. झेलचा चान्स आहे आणि अजून एक झेल या ठिकाणी आपण पाहतो सुटलाय. सुरुवातीला आपण पाहतोय खेळाडू जागेवरती थांबले. त्यानंतर त्यांना उशिरा जज केलं की चेंडू मागे आहे. नंतर पळाले. पुन्हा एकदा थांबले. त्यावरती आपण पाहतो चेंडू थोडासा लांब राहिले आणि यावेळेस 2 धाव पूर्ण. यावेळी देखील आपण पाहतो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्षय सावंतने चेंडूला यावेळी स्टॉप केले. त्यावरती आपण पाहतो एकच धाव. आणि 3 षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. 2 गडी बाद 24. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय विनायक गव्हाणे यांना. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा देत एक विकेट देखील मिळवली होती. त्यानंतर 1 ओव्हरचा गॅप आपण त्यांना पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आमंत्रित केलंय.
आणि यावेळेस आपण पाहतोय बॅटवरनं स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकाने निश्चितपणे आपण पाहतोय यावेळेस प्रयत्न तर केलाय. यावेळेस चेकसाठी मागणी. आणि यावेळेस तिसरा पंचांचा निर्णय येतोय. हा चेंडू सुरक्षित या ठिकाणी स्टॉप केलाय. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. योग्य ती दिशा देखील मिळाली होती, पण थोडीशी ताकद आपल्याला कमी पाहायला मिळाली. त्यावरती आपण पाहतोय एक धाव. आणि यावेळेस पुन्हा एकदा खेळला फटका फसलाय. आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही आणि फलंदाज इथं होतोय बाद. अजून एक धक्का. बॅक टू डकआउट. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपण पाहतोय. विनायक यांची स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी चांगल्या चेंडूला या ठिकाणी कॅच केलाय. आणि यावेळेस आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूपच जास्त आपण पाहतोय सफल झाल्यामुळे यावेळेस प्रॉपर पाहिजे तो फटका खेळू शकले नाही. आणि यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिझर्व मध्ये फटका खेळलाय क्षेत्ररक्षक धावत असताना. आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडूला स्टॉप करू शकणार. चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. चौकार. यावेळेस देखील आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती गोलंदाजी डॉट बॉल. मागील चेंडू आपण पाहतोय खूप जास्त बाहेर हाताला होता. यावेळेस आपण पाहतोय थोडस क्लोज टू ऑफ स्टंप गोलंदाजी केली. त्यावरती आपण पाहतोय डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. खरं तर याच गोलंदाजी कौशल्यासाठी आपण पाहतोय अख्ख्या पुण्यामध्ये ओळखला जातो विनायक. आणि गती परिवर्तन सुरेख. यावेळेस आपण पाहतोय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक होतोय समाप्त. 4 षटकाचा खेळ इथं संपला. धावफलकावरती धावा 29. या षटकामध्ये देखील फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील मिळवली. सुरेख गोलंदाजी विनायक यांची. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय मागील षटक थोडंसं महाग राहिलं होतं तरी देखील आमंत्रित केले आपण पाहतोय रैना. आणि रैनाच्या यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागून यावेळेस आपण पाहतोय चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. चौकार.
पुढील चेंडू यावेळेस रैना रैना यांचा यावेळेस आपण पाहतोय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी डॉट बॉल. टप्पा योग्य असेल तर सुरेख निश्चितच आपण पाहतोय कोणत्या प्रकारचा मोठा स्ट्रोक येणार नाही. जर टप्पा असेल खराब तर त्यावरती फलंदाज प्रहार करताना मिळेल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक यावेळेस देखील बॅटची टॉपेज खेळाडू आपण पाहतोय राहुल राठोड डाऊन द बॉल एकच धाव. थोडीशी युनिक फील्ड सेटअपनुसार आपण पाहतो गोलंदाजी करत असताना रैना यांना यावेळेस रनआउटचा चान्स डायरेक्ट हिट तर लागली पण आपण पाहतोय थोडस बघितल्यानंतर असं वाटलं की खेळाडू सुखरूप आहे. थर्ड अंपायरची या ठिकाणी मागणी. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज असेल सेफ. सुरेख रनिंग यावेळेस पाहायला मिळाले. खूप जवळ चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने चांगल्यारीत्या चेंडूला स्टॉप केला आणि थ्रो देखील डायरेक्ट हिट केला होता. पण तोपर्यंत आपण पाहतोय खूप वेगाने धावलेल्या धावगतीने खेळाडू आणि सेफ क्रीजमध्ये देखील दाखल झाले. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉडीवर चेंडूला घेऊन फटका खेळला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ना त्यावरती आपण पाहतोय एक धाव. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय वसीम शेख यांना. पुण्यामधील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये आपण पाहतोय ज्यांची खूप चांगली प्रकारची कामगिरी असते. तोच या ठिकाणी आपण पाहतोय वसीम. यावेळेस परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. यष्टीरक्षकाला लागून थोडीशी दिशा बदलली. एक धाव तर घेतली. रनआउटचा चान्स आहे आणि यावेळेस फलंदाज होतोय बाद. धावचीतचा शिकार. 5 षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 37 या आकड्यावरती. पुढील गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती अक्षय. अक्षय यांचा पहिला चेंडू. यावेळेस आपण पाहतोय लांबून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय
आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो इथं फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय आकिब. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला समोरच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का? यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्याचा देखील प्रयत्न केला होता पण योग्य वेळेत पुन्हा एकदा क्रीजमध्ये पोहोचले. 2च धाव असेल. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळ कव्हर सिरीजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत असताना आणि एकाने यावेळेस सुरेखरित्या चेंडूला स्टॉप केला. रनआउटचा चान्स आहे. फेकी फेकी थोडीशी आपण पाहतोय थोडंसं खराब आणि त्यावरती आपण पाहतोय 1 धाव शॉर्ट. पंचांचा कॉल यानी की आत्ताच्या चेंडूवरती असेल फक्त 2 धाव. यावेळेस आपण पाहतोय यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आणि चेंडू इथं सुसाट वेगाने आपण पाहतोय होते फरा 22चा इशारा आणि त्यावरती आलेला चौकार. यावेळेस देखील आपण पाहतोय शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. फटका खेळ क्षेत्ररक्षक धावतोय त्यावरती आपण पाहतोय यावेळेस चेंडू स्टॉप केला. रनआउटचा चान्स आणि फर्स्ट गेंडवरती आपण पाहतोय फलंदाज बाद असेल. यावेळेस आपण पाहतोय कव्हर सीझन मध्ये फटका खेळले खेळाडू पुन्हा एकदा तैनात. यावेळेस आपण पाहतोय चूक करणार नाही. योग्यरित्या झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. समी खानी यांनी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती झेल टिपले. 6 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 47 या आकड्यावरती जिंकण्यासाठी यशवंतभाऊ पाचंगे 11ला 48 धावांची गरज. सर दोन्ही अंपायर आपण या ठिकाणी यायचंय. दोन्ही अंपायर सर आपणास विनंती आपण या ठिकाणी या.
चला सर थोडंसं लवकर या. हॅलो. या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस होतोय. त्यासाठी पुढील संघांनी तयार राहायचंय. मातोश्री 11 आणि प्रार 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. थोडं लवकर या. टॉस करून घ्यायचा आहे. आलेत का? ओके. प्रहार 11 यांचे कर्णधार लवकरात लवकर या. हा रे. चला टॉस घ्या. यशवंत भाऊ पाचांगे या संघासाठी 48 धावांचं आव्हान राहील 5 षटकामध्ये. चला टॉस होतोय. या ठिकाणी टॉस झालेला आहे. कोण जिंकले? मातोश्री ना? हो मातोश्री जिंकले का? मातोश्री का? या ठिकाणी पुढच्या मॅचचा नाणेफेक कौल झालेला आहे. प्रहार 11 या संघाने नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला यशवंत भाऊ पाचांगे संघ यांचे 2 तडाखेबाज फलंदाज पाहूयात कशी कामगिरी करतायत संघासाठी. आयन 11 संघ पाहूयात काय करतायत. हॅलो. गोलंदाजाचं नाव काय? नाईफ. ओके. नाईफ पहिला चेंडू हातात आहेत. पाहूया काय करतायत. पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला परंतु फील्ड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी.
पुढील चेंडू नाईफ यांचा. काय करतायत पाहूया. उत्कृष्टचा चेंडू. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड, परंतु एक धाव घेण्यास सफल यशवंत भाऊ पाचंगे संघ. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना नाईफ. पॉवर प्लेचं एक षटक असेल, हे 2 षटकं महत्वाची असतात आणि या षटकात सुंदर अशी गोलंदाजी करताना नाईफ. या ठिकाणी हवेत मारला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पाहूया झेल होतोय का, आणि या ठिकाणी झेल बाद. पहिला धक्का यशवंत भाऊ पाचंगे संघासाठी. वसीम या ठिकाणी तंबूत परतताना. पहिला धक्का यशवंत भाऊ पाचंगे संघासाठी. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. एक अनुभवी फलंदाज या ठिकाणी आपल्या घरट्यात पुन्हा परततोय. या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. किरण. पाहूयात किरण संघासाठी कोणती खेळी करतायत. या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर थोडस इन ॲव्हरेज स्कोअर आहे, परंतु तो कशा पद्धतीने हाताळतायत पाहूया. चांगली गोलंदाजी नाईफ यांची. पहिला बळी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेत ते. चांगला असा चेंडू, प्लेस केलेला चेंडू, एकच धाव घेण्यात यशस्वी. अतिशय कंजूस गोलंदाजी करतायत नाईफ. या ठिकाणी धाव संख्या झाली आहे 3 धावा. एक गडीच्या मोबदल्यात 3 धावा. उत्कृष्ट तटवलेला चेंडू. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार 6 धावा. राहुल यांचा उत्कृष्ट असा फटका. चेंडूला दाखवली दिशा षटकारासाठी. खूपच सुंदर अशी फलंदाजी राहुल यांची. नाईफ यांची या षटकातील पहिलाच मोठा फटका खेळला गेलाय. या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात बीट झालेत ते राहुल. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे ती 9 धावा. एक बाद 9 धावा. या ठिकाणी पुढील पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येत आहेत. तला पाहूयात काय करतायत. या ठिकाणी अजूनही 39 धावांची गरज 24 चेंडू मध्ये. 30 बॉल 39 धावा. माफ करा, 6 षटकाचा सामना आहे. तला पहिला चेंडू हाताळताना. पाहूया काय करतायत. चांगला असा चेंडू. बीट झाले ते बॅट्समन. ओ, रनआउटचा चान्स या ठिकाणी हुकलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. लेग बायच्या स्वरूपात असेल. धाव संख्या पोहोचली ती 10 वर. या ठिकाणी राहुल स्ट्राइक वर. पाहूया राहुल काय करतायत संघासाठी. तला यांचा पुढचा चेंडू. राहुल यांनी पुन्हा एकदा मोठा फटका खेळून 6 धावा
अर्जित केल्यात. खूपच सुंदर अशी फटकेबाजी राहुल यांच्याकडून. काय खेळतायत राहुल. असेच खेळत राहिले तर माझ्या मते 3-4 ओव्हर मध्ये हा सामना जिंकून देऊ शकतील राहुल. तलावासाठी थोडस सुधारणा करण्याची गरज गोलंदाजीमध्ये जर आपल्या संघाला हा सामना जिंकू द्यायचा असेल तर. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हवेत मारला चेंडू. पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. या ठिकाणी या षटकारा अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 22 वर. तला यांना अजूनही लय काही सापडली नाही गोलंदाजीमध्ये. सलगचे 2 षटकार खाल्लेत तला यांनी. आणि यशवंत भाऊ पाचंगे संघ थोडासा मजबूतीच्या दिशेने जाताना सामना झुकलाय त्यांच्याकडे थोडाफार. पाहूया कमबॅक करतायत का. पुढचा चेंडू. या ठिकाणी एकच धाव मिळेल. थोडस कमबॅक केलंय म्हणावं लागेल परंतु थोडासा उशीर देखील होतोय की काय असं वाटतंय. या ठिकाणी धावसंख्या पोहोचली आहे 23 धावावर. अजूनही 25 धावांची आवश्यकता. पुढचा एक चेंडू. बॅटची कडा. यष्टी रक्षाच्या हातात गेलेला चेंडू झेलबाद. किरण तंबूत परतताना मोठी खेळी करता आली नाही किरण यांना. किरण यांची जागा घेण्यासाठी येतोय तो. रणजित हे पाहूयात कशा पद्धतीने खेळतायत. कारण की तसं पाहायला गेलं तर मोठी फटके खेळण्याची गरज नाहीये. बॉल टू रन ची मॅच आहे सध्या. परंतु लवकर जिंकवता येतं का पाहूया रणजित. चला 25 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. तला यांचा पुढचा चेंडू. फुल टॉस. पुन्हा एकदा मारला चेंडू. सीमा रेषेलगत झेल सुटलाय. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. षटकार 6 धावांसाठी. रणजित यांनी आल्या आल्या आपल्या बॅटची करामत दाखवून दिली आहे. बहुतेक किरण यांची जी काही फलंदाजी करता आली नाही किरण यांना ते रणजित यांनी ते दाखवून दिले की मी आहे या संघामध्ये. षटक संपलंय. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे 29 धावा. 19 धावांची गरज अजून. 24 चेंडू 19 धावा. जवळजवळ रिक्वायर रेट म्हणता येईल 5च्या आसपास राहिलेला आहे. राहुल हे चांगली फलंदाजी करतायत. 2 षटकार त्यांनी खेचलेत. पाहूयात. असाद नवीन गोलंदाज. असाद हे कमबॅक करून देतील का संघाला. पाहूया पहिला चेंडू असाद यांचा. स्लोवर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला परंतु इथे सर्कल मध्ये चेंडू क्षेत्ररक्षणाने अडवला आहे. 1 धाव या ठिकाणी धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचली 30 वर. अजूनही 23 चेंडू 18 धावांची गरज. 2 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. स्ट्राईक वर असेल ते रणजित. पहिल्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार ठोकलाय रणजित यांनी. जीवनदान देखील भेटले असं म्हणावं लागेल. जीवनदान हे मॅच विनिंगच्या स्वरूपात ठरवतात का पाहूया रणजित. पुन्हा एकदा स्लो चेंडू हवेत गेलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. इथे थोडस
रनिंग मध्ये थोडेसे कमी पडलेत क्षेत्ररक्षक आणि 2 धावा या ठिकाणी रणजितच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या पोहोचली ती 32 वर. अजूनही 16 रनची गरज. 22 चेंडू मध्ये 16 धावा. पाहूया आसाद काय करतायत. सुंदर असा स्लो टाकला चेंडू, पण फिल्डर तिथे जवळपास कुठे नाहीये. त्या दरम्यान एक धाव घेतलेली आहे रणजित यांनी. राहुल आहे ते स्ट्राईकला पुन्हा एकदा आलेत. चांगला स्लोवरचा मारा करतायत. फलंदाजाला आपल्या ताकदीचा उपयोग करा म्हणतायत आसाद. पाहूया ताकद किती पोहोचतीये फलंदाजांची. शॉर्ट पिच चेंडू पुल खेळलाय, गेलाय चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगली फटकेबाजी राहुल यांच्याकडून. राहुल जर अशा पद्धतीने खेळत राहिले तर मला नाही वाटत की शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. या ठिकाणी अजूनही 11 धावांची गरज. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू मध्ये 11 धावा. पुन्हा एकदा स्लोवर. बीट झाले ते राहुल. स्लोवर चेंडूचा बादशाह म्हणता येईल आसाद यांना. काय चकवतायत फलंदाजांना. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. या ठिकाणी कीपरचा क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर, परंतु एक धाव घेण्यास सफल राहुल. या ठिकाणी षटक संपलंय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 38. अजूनही 10 धावांची गरज. 18 चेंडून 10 धावा. पाहूया अंतिम षटकामध्ये पर्यंत पोहोचते की नाही मॅच. पाहूया की या षटकातच काय होतंय करामत राहुल यांच्याद्वारे. पाहूया. पुण्याला नाईफ वैयक्तिक दुसरा, संघासाठी 4था षटक घेऊन येतात नाईफ. नाईफ यांचा चेंडू राहुल यांनी खेळलाय समोरच्या दिशेने, परंतु या ठिकाणी राहुल यांना यश मिळालं नाही. यश भेटले ते नाईफ यांना. झेलबाद झाले ते राहुल. काय सुंदर खेळी खेळले राहुल यांनी. असा त्यांनी टिपलाय तो झेल नाईफ यांच्या गोलंदाजीवर. पुढील फलंदाज अली. अली भाई क्या जादू करते देखेंगे अभी. राहुल यांच्या तंबूत परतल्यानंतर अली यांच्यावर मोठी जिम्मेदारी आहे. थोडस राहुल यांनी समीकरण सोपं करून दिले संघासाठी. पाहूया अली भाई या ठिकाणी काय मोठी खेळी करतायत. 1-2 चेंडू समाप्त करतायत की संयमी खेळी करतायत. पाहूया. सुंदर असा चेंडू स्विंग अँड मिस. काय चेंडू टाकलाय. पहिल्या षटकामध्ये थोडस कुठंतरी चेंडूचा टप्पा चुकीचा पडत होता. या षटकामध्ये त्यांनी कमबॅक केलंय. दुसरी विकेट वैयक्तिक घेतली होती त्यांनी या षटकामध्ये. पुन्हा एकदा काय वेगवान चेंडू हाताळलाय. अतिशय सुंदर असा वेग. अली भाई यांना समजला नाही तो.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा मिस झालेत अलीभाई. काय गोलंदाजी करतायत. 4 चेंडू सलगचे डॉट केलेत. मॅच मध्ये पुन्हा आपल्या ठिकाणी पारड झुकवतात इतके काय असं वाटतंय. नाईफ, नाईस गोलंदाजी नाईफ. पुन्हा एकदा 5वा चेंडू, बॅटची कडा लागून कीपरच्या वरून गेलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जवळजवळ 3 धावा संघासाठी वाचवल्यात. या ठिकाणी अलीभाई यांनी आपलं खातं खोललंय. नाईफ यांच्या 5व्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे यशवंत भाऊ पाचंगे संघाला. अजूनही 13 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. समीकरण थोडं जवळ येत आहे. पुन्हा धावेत मध्ये मारला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे खाली असतील. झेल घेतात का भाऊ? या ठिकाणी झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटलीये. काय गोलंदाजी केली होती नाईफ यांनी. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा खर्च करून 2 या ठिकाणी अजूनही 12 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. असं वाटत होतं या षटकामध्ये सामना संपू शकेल, परंतु नाईफ यांनी सुंदररित्या गोलंदाजी हाताळली आणि यशवंत भाऊ पाचंगे संघाला सामना विजयापासून थोडंसं अजून दूर खेचलंय. या षटकामध्ये सामना संपेल का? 5वं षटक हाताळतायत ते. अनस, पाहूया अनस काय करतायत. पहिला चेंडू अनस यांचा. स्विंग अँड मिस. लेग बायच्या स्वरूपात येथे धाव मिळेल, परंतु सुंदर चेंडू बीट केले अलीभाई यांना. अलीभाई अजूनही या खेळपट्टी समजू शकले नाहीत. पुढचा चेंडू फुलटोच होता, परंतु बॅटची लागली कडा. 1 धावाच्या स्वरूपात धाव मिळेल रणजित यांना आणि समीकरण पोहोचलंय ते 10 चेंडू आणि 5 धावा. नाईफ यांच्यासारखी जर गोलंदाजी केली अनस यांनी तर समीकरण थोडस जवळ जाईल अजून. पुन्हा एकदा स्लोवर फुलटो चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळलाय. पाहूया किती धाव होत आहेत. या ठिकाणी 1 धाव तर घेतली आहे, दुसरी धाव घेण्यात रस दाखवला नाही रणजित यांनी. रणजित म्हणतात की हे सामना मीच जिंकून देणार, एक मोठा फटका खेळून जिंकून देऊ. पाहूया 4था चेंडू. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स केलेला चेंडू. रणजित यांना तो समजला नाहीये. निर्धावाचा चेंडू. अजूनही 8 चेंडू मध्ये 4 धावा ची आवश्यकता संघाला. शॉर्ट पिच चेंडू, परंतु हा अंपायरने केल्यात वाईटच्या स्वरूपात, परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय अनस यांनी. थर्ड अंपायर आपला डिसिजन कळवतील थोड्याच वेळात.
वाईट चेंडू. थर्ड अंपायरचा डिसिजन वाईट. रिओ लॉस केलाय अनस यांनी. प्रहार 11 आपलं सॉरी यशवंत भाऊ पाचंगे संघ विजयाच्या उंबरठ्यावर. अजूनही 3 धावा 8 चेंडू मध्ये. पाहूयात या षटकात संपतोय की अखेरीच्या षटकात जातोय सामना. पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्र दिशे तैनात आणि या ठिकाणी ओर्थोची संधी. संधी ते नाही केली. संधीचं सोनं करता नाही आलं. थोडस शांत गतीने खेळतायत यशवंत भाऊ संघ. एक धावाच्या जोरावर मॅच आपल्या खिशात घालण्याच्या दृष्टीकोनातून खेळतायत. पुढील चेंडू आली यांना. पुन्हा एकदा मिस झालेत. या ठिकाणी धावाची संधी. संधी हुकली आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी यशवंत भाऊ पाचंगे संघ. लेग बायच्या स्वरूपात असेल ही धाव. आणि अजून ही टाय झालाय सामना आणि 1 धावांची गरज. स्कोर लेवल. 6 चेंडू आणि 1 धावा. पाहूयात रोखण्यात सफल होता येत की नाही. या ठिकाणी आली हे बाद होत आहेत. आली काही मोठी खेळी करू शकले नाहीत. आली यांची जागा घेतोय तो. दादा थोडं समोरून साईड लावा दादा. या ठिकाणी मिस झाले ते. आणि पुन्हा एकदा धावबाद झाले ते रणजित. एका पाठोपाठ एक विकेट. सलगचे 2 धक्के यशवंत भाऊ पाचंगे संघाला. आसाद यांनी मॅच मध्ये रंगत आणलेली आहे. एकच धाव पाहिजे फक्त आणि फक्त, पण तीही करू देत नाहीत आसाद. रणजित बाद होऊन तंबूत परतताना आणि पुढील फलंदाज असतील ते. पुढील फलंदाज आशुतोष. पाहूया आशुतोष विजयी शॉट हाणतील का. पुन्हा एकदा मिस झालेत. या ठिकाणी रनआउटची संधी गमावली आणि सामना देखील गमावलाय. अभिनंदन यशवंत भाऊ पाचंगे संघ. आयन 11 या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण कडवी अशी झुंज दिली आयन 11 संघाने. काय खेळले ते.
या ठिकाणी पुढील सामना प्रहार 11 वर्सेस मातोश्री 11. प्रहार 11 यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मातोश्री 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं.